रात्रीची वेळ 12 वाजलेले, पण बुधवार पेठेच्या गल्ल्या अजूनही जाग्या होत्या। मंद दिवे, अंधारात चमकणाऱ्या सावल्या आणि भिंतीवरून परावर्तित होणारे विचित्र आवाज। याच वेळी सिंहगड रोड करून आलेला एक माणूस, साधारण 39 वर्षांचा, थेट त्या गल्लीत शिरतो। त्याचे पाऊल जड, पण चेहऱ्यावर एक वेगळ्या अपेक्षांची छटा। तो एका जुन्या जीर्ण इमारतीपाशी थांबतो। लोखंडी गेट सर्रकन आवाज करतं, उघडतं। त्या आवाजानेच अंगावर काटा येतो। आता अंधार दाटून बसलेला, आतमध्ये अंधार होता। भिंतीवर पिवळसर बल्बचा उजेड फडफडतोय। माणूस सावधपणे आत पाऊल टाकतो। त्याला 3 महिला भेटतात। सुरुवातीला त्या हसत खेळत बोलतात। वातावरण हलकं वाटतं। तो मोबाईल काढतो, ऑनलाईन पैसे देण्यासाठी ॲप उघडतो, पण अचानक त्याच्या चेहऱ्यावरची चमक गायब होते। स्क्रीन लॉक झालंय, पासवर्ड विसरला। त्याचे हात थरथरायला लागतात। महिलांच्या चेहऱ्यावरचे हसू हळूहळू गायब होतं। त्यांच्या डोळ्यात विचित्र चमक दिसते। पैसा नाही तर इथे आलास कसा? त्यांच्या आवाजात राग आणि धमकी दाटून आली। तो घाबरतो। थांबा, आठवतंय, लगेच करतो पेमेंट। पण कितीही प्रयत्न केला तरी पासवर्ड मात्र आठवत नाहीये। मिनिटागणिक त्याच्या अंगावर घाम फुटतो। अचानक एकीने दार घट्ट बंद केलं। बाहेरचं जग आता लांब गेलं। खोलीतली हवा जड झाली। त्याला शिव्यांचा वर्षाव सहन करावा लागतो। त्याने विनवण्या सुरू केल्या, उद्या पैसे देतो, सोडा मला। पण त्याच्या शब्दांना कोणी ऐकत नाही। तेवढ्यात अंधाराच्या कोपऱ्यातून आणखी 2 सावल्या पुढे आल्या। आता तो एकटाच, आणि समोर 3 रागाने लालबुंद चेहऱ्याच्या महिला। त्याला मागे सरकायलाही जागा उरली नाही। पण पुढच्या क्षणाला हल्ला सुरू झाला। थापडांचा आवाज, लाथांचे धडामधड, भिंतीवर आदळणारे त्याचे शरीर, त्याचे ओरडणे, दाराबाहेरच्या गल्ल्यात घुमायला लागतं। भयानक शिव्या, वस्तू आदळल्याचा आवाज, त्याचा गोंधळ, संपूर्ण मजला हादरतो। बाहेरून जाणारे लोक थांबतात। काहींना कुतूहल, काहींना भीती। आत काय चाललंय? कुजबूज सुरू होते, पण कोणीही आत शिरायची हिंमत करत नाही। तो कसाबसा सुटतो। मोठ्या धडपडीनंतर इमारतीतून बाहेर पडतो। चेहऱ्यावर रक्त, फाटलेले कपडे, डोळ्यात प्रचंड भीती। लोक त्याला पाहून थरथरतात। काय झालं? कोणी विचारायची हिंमत करत नाही। तो थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतो। दमलेला, घामाघूम, अंगावर जखमा, संपूर्ण घटना सांगतो। पोलिसांच्या चेहऱ्यावरही आश्चर्य पसरतं। गुन्हा नोंद होतो। 3 महिलांची नावं समोर येतात। पण खरी भीतीदायक गोष्ट इथे आहे, त्या 3 महिला आधीपासूनच अनेक प्रकरणात संशयित होत्या। लोकांनी त्यांना अत्याचारी सावल्या असं नाव दिलं होतं, आणि घटनेनंतर त्या गायब झाल्या। आजही त्या कुठे आहेत हे कोणी सांगू शकत नाही। त्या पुन्हा दिसतील का, किंवा आधीच दुसऱ्या कोणावर थरारक हल्ला केलाय का? गावभर दहशत पसरली। लोक आजही त्या इमारतीच्या गल्लीकडे जाणं टाळतात। कारण सांगितलं जातं, रात्री उशिरा तिथे अजूनही किंकाळ्या ऐकू येतात, आणि सावल्यांसारख्या आकृती भिंतीवर दिसतात।